हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत कॅनव्हामध्ये झटपट लोगो कसा क्रिएट करायचा, तसेच 2D लोगो 3D मध्ये कसा कन्वर्ट करायचा. व्हिडिओच्या शेवटला मी 2D लोगो क्रिएट करून तो 3D मध्ये कन्वर्ट करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरू करूया आजच्या सेशनला. आता लोगो डिझाईन करायचा आहे म्हटल्यावर मला आता एक रिअल इस्टेटचा लोगो डिझाईन करायचा आहे, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय लागेल, रिअल इस्टेट रिलेटेड इमेजेस लागतील. तर त्यासाठी मी काय करेल, एलिमेंट्समध्ये जाऊन की रूफिंग रूफिंग म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन आलं, ठीक आहे. त्या रिलेटेड लोगो सर्च करेल. इथे भरपूर सारे त्या रिलेटेड असे लोगोज अवेलेबल आहेत, ठीक आहे. अशा प्रकारचे डायरेक्ट बनलेले एलिमेंट्स रेडी टू यूज आपल्याला ग्राफिक्स बघायला मिळतात, ठीक आहे. यांचा यूज करून आपण क्रिएटिव्ह लोगो बनवू शकतो, ठीक आहे. अशाच पद्धतीने जर समजा आपल्याला जिमचा लोगो क्रिएट करायचा असेल तर जिमचा पण आपण यामध्ये लोगो क्रिएट करू शकतो, ठीक आहे. समजा हा आपण लोगो ऍड केला आणि खाली टेक्स्ट ऍड करून एक सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह लोगो क्रिएट करू शकतोय. त्यानंतर आता आपण एक रिअल इस्टेटचा लोगो बनवतोय, ठीक आहे. त्यासाठी मी एक हे होमचे एलिमेंट्स घेतली आहे. त्याचा तुम्ही कलर चेंज करू शकताय, हवा तो कलर तुम्ही ऍड करू शकताय, ठीक आहे. ब्लॅक हवाय, ब्लॅक पण घेऊ शकताय. तुमच्या कलर याच्यानुसार, कलर कॉम्बिनेशन नुसार तुम्ही किंवा मग क्लायंट रिक्वायरमेंट नुसार तुम्ही त्याला डिझाईन करू शकताय, ठीक आहे. आता मी बॅकग्राऊंड कलर थोड्या वेळापुरता ब्लॅक घेते, कारण आपला एलिमेंट्स व्हाईट घेतल्यावर मग व्हाईटवर व्हाईट शो होत नाही, ठीक आहे. हा असा इथे मिडलला मी ऍडजस्ट करून घेते. त्यानंतर टेक्स्टमध्ये जाऊन मी टेक्स्ट ऍड करून घेते. आता सध्या सॅम्पलला मी माझंच बिझनेस नेम टाकते, ठीक आहे. याला असं ऍडजस्ट करून घेते. फोंट ऍड करते, ठीक आहे. फोंट ऍड करते असा, आणि याला प्रॉपर एलिमेंट नुसार ऍडजस्ट करून घेतलंय. डुप्लिकेट करून टेक्स्टला खाली परत टेक्स्ट ऍड करते. कन्स्ट्रक्शन, त्याला थोडं स्मॉल करते साईज, ठीक आहे. आता काही लाईन्स ऍड करते इथे. कन्स्ट्रक्शनचा कलर आपण लोगो एलिमेंटच्या रिलेटेड घेऊया, आणि लाईनचा थोडा ग्रेइश घेऊया, ठीक आहे. लाईन घेतली आहे मी, याला कमी जास्त करू शकता, ठीक आहे. याचा कलर थोडा ग्रेइश घेऊया, अशा पद्धतीने. बघू शकते आपण फक्त 3 ते 4 मिनिटात एक क्रिएटिव्ह लोगो क्रिएट केलेला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही अजून समजा ब्युटी रिलेटेड आहे, ब्युटी रिलेटेड लोगोज क्रिएट करू शकता, ठीक आहे. असे काही एलिमेंट्स यूज करून. इंटेरियर डिझाईनचे पण काही ग्राफिक्स आहे त्यामध्ये, अशा प्रकारचे, ठीक आहे.
अशा पद्धतीने लोगो क्रिएट करता येतात. मी जो ग्राफिक डिझाईन क्लास घेते त्यामध्ये ब्रीफमध्ये शिकवते की हे लोगो कसे क्रिएट करायचे. ठीक आहे. आता व्हिडिओ आपली जास्त लेंदी होईल त्यामुळे थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगते. ठीक आहे. अशा प्रकारचे लोगो आपल्याला क्रिएट करता येतात. ठीक आहे. याचा बॅकग्राऊंड येलो करते दिसणं शो करण्यासाठी. ठीक आहे. आणि याचा कलर व्हाईट करू शकतोय. हवा तो चेंज करू शकतोय हवा तसा. ठीक आहे. अशा प्रकारे लोगो क्रिएट करता येत आहे. आता आपण एक मराठी लोगो क्रिएट करूया. ठीक आहे. बॅकग्राऊंड ब्लॅक घेते सध्या. ठीक आहे. मराठी लोगो क्रिएट करण्यासाठी मराठी टायपिंग करावी लागणार आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे कॅनवामध्ये मराठी टायपिंग कशी करायची आहे. ठीक आहे. सध्या मी आता डायरेक्ट टेक्स्ट कॉपी करून घेते. जर बघायचं असेल की इंग्लिश टू मराठी टायपिंग कशी करायची कॅनवामध्ये तर चॅनलवर व्हिडिओ आहे त्यामधून बघून घेऊ शकताय. अशा पद्धतीने मी टेक्स्ट ॲड करून घेतलाय. ठीक आहे. हा टेक्स्ट ॲड करून घेतलाय. घाडगे गुळाचा चहा 1 कप आरोग्यासाठी हा कंटेंट आहे आपला. ठीक आहे. आता याला आपल्याला प्रॉपर अरेंज करायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी आता हा कॅनव्हा सन्स फोंट आहे. काय करणार टेक्स्टला सिलेक्ट करून देवनागरी सर्च करणार. ठीक आहे. देवनागरीमध्ये भरपूर सारे मराठी फोंट्स अवेलेबल आहे. तुम्हाला जो हवा तो तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे. जो तुम्हाला चांगला वाटेल तो जो आवडत असेल या प्रकारे असे चेंजेस करून बघू शकताय. ठीक आहे. अशा पद्धतीने याची साईज थोडी इन्क्रीज करूया. अशा प्रकारे मी त्याला सेट करून घेतलाय पेजवर. ठीक आहे. त्यानंतर इथे एलिमेंट्स मध्ये टीपॉट सर्च करते. कलर चेंज करते. ठीक आहे. त्याला या पद्धतीने इथे साईज नुसार ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर याला आपण कलर कॉम्बिनेशन देऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला लोगो क्रिएट झाला आहे. बॅकग्राऊंड कलर आपल्याला तसं पण ट्रान्सपरंट ठेवायचं आहे. फक्त टेक्स्ट सेव्ह होणार आहे आपला. मागचा बॅकग्राऊंडशी आपल्याला काहीच रिलेशन नाही आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही कुठलाही बॅकग्राऊंड मागे ॲड करू शकताय. ठीक आहे. अशा पद्धतीने मी हा एक मराठी लोगो क्रिएट केलाय आणि त्यानंतर हा एक इंग्लिशमध्ये लोगो क्रिएट केला. आता हा सेव्ह करण्यासाठी काय करणार त्याला शेअरमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता आपण सेव्ह करून घेऊया. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडवर पेज नंबर 1 सिलेक्ट करते. ठीक आहे. हा पेज नंबर 1 वर PNG ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड डाउनलोड करते. ठीक आहे. हा डाउनलोड केल्यावर आपल्या कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये सेव्ह होतोय. त्यानंतर हा जो मराठी लोगो आहे तो पण आपण डाउनलोड करून घेऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने तो डाउनलोड होतोय आपल्या मोबाईलमध्ये. त्यानंतर आपण याला 3D मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आता हा ओरिजिनल लोगो आपण एकदा बघूया कसा झालाय. ठीक आहे. बघू शकताय. त्यानंतर हा ठीक आहे. अशा पद्धतीने लोगो क्रिएट करू शकताय. त्यानंतर गुगल क्रोमवर जाते मी. ह्या वेबसाईटवर जायचं आहे फोटोपिया. ठीक आहे. फोटोशॉप सारखीच वेबसाईट आहे ही. ठीक आहे. त्यानंतर त्यात टेम्पलेट्समध्ये भरपूर सारे मॉकअप्स आहेत लोगोचे. त्यातून तुम्ही कुठलाही यूज करू शकताय ॲज पर युअर कलर कॉम्बिनेशन. मी हा ओपन करते. ठीक आहे. असं लोडिंग झाल्यानंतर एक पेज ओपन होईल ते.
अशा पद्धतीने तो लोगो मॉकअप ओपन झाल्यानंतर इथे साईडला लेयर्समध्ये ऑप्शन्स असते, मोबाईलमध्ये पण ओपन होऊ शकते. साईडला इथे साईडला लेयर्स ऑप्शन असते, तिथे जाऊन इथे डबल क्लिक करा. अशी विंडो ओपन होईल. ठीक आहे, त्यामध्ये ती आपण जी फाईल डाउनलोड केलेली आहे ती तुम्ही ॲड करू शकताय. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रॉपर पेजवर ॲडजस्ट करून घ्या. हा जो खालचा लोगो आहे तो इथून हाईड करू शकताय. इथे साईडला हाईड ऑप्शन असते, हाईड अनहाईड. ठीक आहे, ब्रीफ मध्ये आपल्याला कोर्समध्ये एक्सप्लेन केल्या जाते. सेव्ह करा. ठीक आहे, इथे फाईल मध्ये जाऊन स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये सेव्ह करायचं आहे, सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, किंवा मग PC वर करत असाल तर कंट्रोल S करा. ठीक आहे, सेव्ह झाल्यानंतर इथे ही जी आपली फाईल, ही जी आपण लोगो मध्ये क्रिएट केलेली आहे, इथे साईडला एक टॅब दिसेल, इथे क्लिक करून तुम्ही तुमची फाईल बघू शकताय. अशा पद्धतीने तुमचा लोगो क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, याला सेव्ह करू शकताय तुम्ही तुमच्या PC मध्ये, मोबाईलमध्ये सेव्ह करू शकताय. फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्ट ॲज JPG PNG ज्या फाईलमध्ये तुम्हाला हवा आहे त्या करू शकताय. ठीक आहे, मी JPG मध्ये करते. त्यानंतर तुम्हाला विड्थ आणि हाईट किती हवी आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. ठीक आहे, मी जी आहे तीच ठेवते. सेव्ह करा. अशा पद्धतीने 3D लोगो तुमचा क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, अजून एक करूया आपण मॉकअप. टेम्पलेट मध्ये जाते. ठीक आहे, इंटेरियर डिझायनरचा असा ऑफिस टाईप मॉकअप घेऊ शकताय. अशा पद्धतीने पेजवर ॲडजस्ट करून घ्या तुमचा जो काही आहे टेक्स्ट PNG. ठीक आहे, आणि हा हाईड करा. अजून स्क्रोल करू शकताय. अशा प्रकारे पेजवर सेट करून सेव्ह करा, सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, किंवा मग कंट्रोल S. आणि इथे तुम्ही ओरिजिनल फाईलमध्ये जाऊन तुमचं चेंजेस बघू शकताय. ठीक आहे, त्याला सेव्ह करूया. बघू शकताय अशा पद्धतीचा 3D लोगो क्रिएट झालेला आहे. ओके, अशा प्रकारचे लोगोज वगैरे आपल्या ग्राफिक डिझाईन क्लासमध्ये शिकवले जातात. जर कुणाला क्लास जॉईन करायचा असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे, व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.